पहिला प्रश्न तुम्हाला असा या सगळ्या आंदोलनामध्ये आता तुमचा समावेश झालेला आहे. खरं तर मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवणं आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टींसाठी जबाबदार असणं एक मोठं शिवधनुष्य आणि एक चॅलेंज असतं. जसं आताच बोललो, इतिहास पाहता सगळं अंगावरही येतं भविष्यात. मराठ्यांनी नेहमी इतिहास तुम्ही पाहिला असेल तर सर्व अंगावरच घेतले. अटकेपासून कटकेपर्यंत मराठा लढतच आला आणि अंगावरच घेत आला. समाजाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी ते शिवधनुष्य पेलायला देखील मी तयार आहे. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे, मनोजदादा आता हॉस्पिटलमध्ये आहेत, मी त्यांना भेटायला आलो आहे, की मला अनेक लोकांनी कालपासून फोन केले की एका दिवसात उपोषण संपलं, एका दिवसात उपोषण संपलं. एका दिवसात संपलं नाही. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या लोकांनी एका दिवसात समजण्याचा कधी प्रयत्न नाही केला, जो आम्ही आणि विखे पाटलांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला. त्याच्यामुळे जे त्यांना पाहिजे होतं ते तर आम्ही देत असू. ते काय उपोषण कोण आनंदाने करत नसतो. काल आम्ही त्यांची परिस्थिती बघितली. मी दोनदा त्यांना विनंती केली. मी सकाळी शिर्डीला गेलो, साईबाबांच्या चरणी पण सांगितलं की बाबा त्यांचं उपोषण संपवू दे. त्याच्यामुळे पुन्हा मी आलो आणि त्यांनी देखील काल मीडियामध्ये बोलला लाडभाऊ कुठे पळून गेला. लाडभाऊ पळून नव्हता गेला. लाडभाऊ शिर्डीला गेला होता तुमच्या चांगल्या तब्येतीची काळजी बाबांच्या चरणी सांगायला. त्यामुळे हे शिवधनुष्य आहे, हे शिवधनुष्य पेलू. मला पूर्णपणे खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात कुठल्याच समाजांच्या लेकरावरती अन्याय होणार नाही. मग तो मराठा असो, ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, एनटी असो, आणि कुठलाच समाज ज्याला ज्याचा हक्क आहे तो देण्याचं काम देवेंद्रजी करतील. आणि माझी आणि भूमिका त्यांची सातत्याने तीच राहिली आणि तीच भूमिका घेऊन आम्ही भांडत पण राहिलो आणि ती भूमिका घेऊन आता आमचं भांडणही मिटलेलं आहे. त्यामुळे मी भगवद्गीताच दादांसाठी घेऊन आलो आणि गीतेचं सार पण घेऊन आलो आणि आपल्याला पुढे एकत्र लढायचं आहे आणि असत्याच्या विरोधात सत्याला लढायचं आहे, ह्या भावनेतून मी आले. पाटलांचा एक सातत्यानं आरोप आहे की राज्य सरकार आश्वासनं देतं, नंतर फसवणूक करतं. मुंबईतही तेच झालं. आता मी ऐकतोय, समजून घेतोय, मात्र तुम्हाला अल्टिमेटम मी दिलाय 3-4 दिवसांचा. नाही, असं आहे की काल माननीय विखे पाटील साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत, उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मराठा समाजाचे खूप मोठे नेते आहेत, 4 पिढ्या त्यांचं नेतृत्व राज्यामध्ये आहे. त्यांनी त्यांच्याशी बोलताना फार स्पष्ट भूमिका घेतली की काल जे काही 13-14 पॉईंट त्यांना दिले, ज्याचे नोटिफिकेशन किंवा पत्रक काढणे, त्या बाबतीत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा केली आणि मग ते पत्रक दादांना दिलं. दादांनी ते मान्य केलं. आणि मला एक गोष्ट दादाजी काल आवडली की समाजाचे अभ्यासक आहेत त्यांना पाठवून त्यांच्याबरोबर चर्चा करून पुन्हा जनतेसमोर ते जे म्हणतायत ते बरोबर आहे वदवून घेतलं. नाही तर उद्या काय होतं की दादांनी घेतलं, प्रसाद लाड आले, दादा बोलले आणि उपोषण मागे झालं, असं नाही केलं. तर समाजासमोर त्यांच्याकडनं वदवून घेतलं अभ्यासकांकडनं की बाबा ह्याच्यातल्या त्रुटी काय आहेत का. तिथे 1-2 त्रुटी वाटल्या त्याचाही बदल करून घेतला. त्यामुळे समाजासमोर देखील फार स्पष्ट भूमिका गेली. सरकारची पण भूमिका फार स्पष्ट गेली. आणि मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून, एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक मनोजदादाचा भाऊ म्हणून किंवा एक आमदार म्हणून म्हणा आता, किंवा देवेंद्रजींच्या बाजूनी सरकारमधला एक भाग म्हणून आम्हाला जेवढं समाजासाठी करता येईल ते 100% नाही तर 1,00,000% आम्ही करायचा प्रयत्न करू. यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो की याच्यामध्ये कुठल्याही समाजाचं काढून आम्हाला काढून घ्यायचं नाही किंवा आमचं काढून कोणाला द्यायचं नाही. आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला घ्यायचं आहे. जे सरकारने मान्य केलं ते त्यांना देण्याचा आपण प्रयत्न करू. आतापर्यंत जरांगे पाटलांची जी उपोषण आहेत ते बराच वेळ चाललेले आहेत, मात्र अवघ्या काही तासांमध्ये उपोषण सुटलं. असे कोणते कोणते तुम्ही फॉर्म्युले वापरले? सगळे फॉर्म्युले तुम्हाला थोडी सांगायचे असतात. असं आहे की एक गोष्ट आहे की परत नाही तर त्याचं काहीतरी तुम्ही बातमी चालवा, ब्रेकिंग प्रसाद लाडनी वापरला फॉर्म्युला, असं काही नाही. दादांचं जे म्हणणं होतं की जे तुम्ही आम्हाला गॅझेटमध्ये दिलत, लेखी दिलत, त्याच्यातले हे मुद्दे राहिले. मुद्दे काय होते? सर्वसामान्य मुद्दे होते. अधिकारी भांडणं लावायचं काम करतात, गोरगरीब जनतेला अधिकारी फसवतात, त्यांची कामं करत नाहीत. आज मुलांच्या ॲडमिशनचा प्रश्न, मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न, कुटुंबांच्या जे आमचे बलिदान गेले त्यांच्या कुटुंबांच्या मुलांचा नोकऱ्यांचा उरलेला प्रश्न, जे गुन्हे दाखल झाले गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न, अनेक विषय, सारथीचा प्रश्न, व्याज परतावा देण्याचा प्रश्न, हे छोटे छोटे मुद्दे. सरकार दरबारी कोण जाऊन काय सांगतं आणि दादांना येऊन कोण काय सांगतं हे कळत नव्हतं. पण आताची जी भूमिका आहे की जे दादा सांगतील ते या कानातनं ऐकलं जाईल आणि या तोंडातून सरकारला सांगितलं जाईल. हा अधिकार माझा आहे आणि तो अधिकार मी कमवला आहे माझ्या स्वतःच्या हिमतीवरती आणि तो मी जाऊन बोलेन निश्चितपणे. आणि कुठल्याही समाजाच्या नेत्याला जर जराही चुकीचं वाटत असेल तर मी त्यांनाही वैयक्तिक भेटून आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू. एक प्रश्न उपस्थित केला जातो की सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता आहे
आणि या आचारसंहितामध्ये अशा पद्धतीचं एखादा GR काढता येऊ शकेल का? आणि त्याच्या काय अडचणी आहेत का सरकार म्हणून काय? नाही बघा, हे आंदोलन आहे, हा GR काही नवीन निघत नाही आहे. हा GR काढलेल्या GRचं मॉडिफिकेशन होते आणि त्याचं परिपत्रक निघते त्या GRला पकडून. त्याच्यामुळे असा कुठलाही अडचण नाही. आणि अडचण असेल तरी त्या अडचण आम्ही कायदे तज्ज्ञाचं मत घेऊन निश्चितपणे चर्चा करू. आणि आचारसंहिता ही विधान परिषदेची आहे, लोकल इलेक्शन बॉडीची नाही आहे. त्यामुळे मला वाटतं अशी कुठली अडचण यायला नको. मला याच्यातली माहिती नाही, परंतु निश्चितपणे आता आपण हा विषय मुद्दा काढला आहे, तर सोमवारी सकाळी चीफ इलेक्शन कमिशनशी बोलून याच्यावरती निर्णय घेऊ. बरं, तुम्ही काल जरांगे यांची भेट घेतली, त्यानंतर आता ओबीसी नेते भडकलेले आहेत. विजय वडेट्टीवारांचं विधान आहे, ओबीसी समाजानं लक्षात ठेवावं, हे सरकार तुमच्या बाजूनं नाही आणि तुम्ही जो GR काढणार त्यामुळे ओबीसींवर अन्याय होणार, असं त्यांची भूमिका आहे. विजूभाऊ आमचे मित्र आहेत, त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात. आता सध्या त्यांनी मान ओबीसीच्या खांद्यावर ठेवली आहे. विजूभाऊंना मी एकच सांगेन की हे सरकार सर्वसामान्य जनतेचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, कामगारांचं, युवकांचं, तरुणांचं, प्रत्येकाचं एक सरकार आहे. त्यामुळे देवाभाऊंचं हे सरकार हे तुम्हाला देखील न्याय देईल, राजकीय व्यक्ती म्हणून तुम्हाला देखील न्याय देईल आणि सर्व समान जनतेला न्याय देईल याची मला खात्री आहे. त्यामुळे विजूभाऊंना माझी विनंती आहे, त्यांचा वैयक्तिक असा कुठला रोष असेल किंवा प्रश्न असेल तर त्यांनी मला मित्र म्हणून विचारावं, नेता म्हणून विचारावं, त्याला मी उत्तर देईन. दुसरे ओबीसी नेते बबनराव तायवाड यांचं असं म्हणणं आहे, आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, आमच्या विरोधात जर काही केलं तर आम्हाला सुद्धा कोर्टात जावं लागेल किंवा जे काही योग्य ते माझ्या करावं मते लागेल. बबनराव पण अत्यंत अभ्यासू असे ओबीसी समाजाचे नेते आहेत. अनेक वेळा माझी त्यांची भेट देखील झाली आहे. आम्ही असं कुठलंही कृत्य केलं नाही ज्याच्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागेल. आम्ही असं कुठलंही वाक्य वापरलं नाही की ज्याच्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागेल. आम्ही कुठलीही अशी गोष्ट त्यांची काढून घेतली नाही ज्याच्यामुळे त्यांना दुःख होईल. तर बबनदादांना देखील मी सांगेन की दादा, जे आहे ते नियमात आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील नागपूर येथे सांगितलं की कुठल्याही समाजावर अन्याय न होता आमची भूमिका, आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करून त्यांचा हक्क देण्याचा प्रयत्न करू. तिसरे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता तुमच्यावर जास्त चिडले आहेत. मनोज जरांगेंना राजकारणाचे वेध लागले आहेत आणि तुमच्या मदतीनं त्यांना थलपती व्हायचं आहे म्हणताय. मी लक्ष्मण हाकेंना ओळखत नाही. अनेक दिवस ते मला शिव्या देत आहेत. जसं दादानी सांगितलं की त्यांना लोकांनी सांगून त्यांच्यात परिवर्तन झालं, तसं माझ्यात देखील परिवर्तन झालं म्हणून आजकाल मी भगवद्गीता घेऊन फिरतो. त्याच्यामुळे मला वाटतं की लक्ष्मण हाके त्यांना त्यांचं राजकारण लखलाव आहे. ते त्यांच्या समाजाचं काम करत आहेत, त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं. आणि हे करत असताना एक राज्याचा मुलगा म्हणून, महाराष्ट्राचा मुलगा म्हणून त्यांना माझी देखील गरज लागली. तर तसं आज दादांकडे आलो तसं लक्ष्मण हाकेंकडे पण मी जायला तयार आहे. हे मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगतो. तुम्ही आता गीतेचा उल्लेख केला म्हणून एक प्रश्न विचारतो. गीतेमध्ये अनेक सार आहेत, तुम्ही कुठला सार घेणार आणि त्यांच्याकडनं कुठल्या साराची अपेक्षा ठेवणार? कारण की कृष्णाने बरंच काय सांगितलं. कृष्णाने सांगितलं तेच आपण फॉलो करूया. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण समाजाला एकत्रित करून समाजाचं नुकसान न होता त्या आपण केलेल्या कृत्यामुळे कोणाला वाईट न वाटणं, कोणाचं नुकसान न होणं, वैयक्तिक नुकसान न होणं आणि समाज हितासाठी आपण जगलो तर मला वाटतं की ते आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पूर्ण करायला मी निघालो. तर तुमचे आदरणीय एकच आहेत, त्यांचे टार्गेटही तेच आहेत. हा दुवा कसा साधणार मुख्यमंत्र्यांबद्दल? नाही बघा, माझे आदरणीय, मी सर्व जनतेसमोर सांगतो, माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण मी बोललो तर मला लोकांनी टीका केली की ते इंटरव्ह्यू प्रसाद लाडची होती का फडणवीसांची होती. ज्यांनी केलं त्याला नाकारायला नाही पाहिजे. आम्हाला आमच्या जिजाऊने शिकवले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शिकतो. ज्याने आम्हाला दिलं त्यांनी आम्ही हात खुले करून सांगतो की आम्हाला दिलं. आणि ज्याने आम्हाला विरोध केला त्यालाही आम्ही माफ करायला तयार असतो. माझं एवढंच म्हणणं होतं की दादांनी देखील त्या दिवशी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी काम केलं याच्या बद्दल माझं दुमतच नाही आहे. त्यांनी आरक्षण दिलं याच्याबद्दल माझं दुमतच नाही आहे. त्यामुळे त्यांचा माझा आता वाद कुठलाच राहिलेला नाही आहे. त्यामुळे भविष्यात काही गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये तर त्यांच्याबद्दल कुठला द्वेष किंवा राग होता किंवा काही मिसकम्युनिकेशन होतं ते आता दूर होईल याची मी काळजी घेईन. सातत्याने दादांना भेटायला येत जाईल. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला आलो की तुमची पण भेट होईल. तुम्ही पण मला अनेक प्रश्न विचाराल आणि त्याच्यामुळे मला वाटतं की भविष्यात आपण खूप चांगल्या पद्धतीमध्ये या राज्याचा समतोल राखून शांती आणि समृद्धी राहील याचा प्रयत्न करू. संधी मिळालीच आहे, एक राजकीय प्रश्न विचारून घेतो. विधान परिषद, तुम्ही समन्वय काय म्हणून विचारतोय, विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप निश्चित झालं असं कळतंय. भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2. ओके, हेच आहे, झालं हे अंतिम? नाही, मी खरं तुम्हाला सांगतो की मागच्या 15-16 तारखेपासून मनोज दादांचा विषय
हा मी हाताळत होतो. मी दोनदा इथे आलो, त्यामुळे सातत्याने त्या विषयात असल्यामुळे यावेळेला विधान परिषदेच्या जागा वाटपाच्या कुठल्याही चर्चेत मी नव्हतो. परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि निश्चितच आमच्या वहिनी सुनेत्रा वहिनी या सगळ्यांचा मान ठेवून, सन्मान ठेवून महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करू. आम्ही छोट्या छोट्या घटकांचा देखील घटक बरोबर असताना त्यांचा सन्मान ठेवलेला आहे. महायुती म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे. आता मुंबईला गेल्यानंतर मला त्याची परिस्थिती कळेल काय झालं, कारण मी खरंच कोणाशी या विषयावर बोललो नाही. माझं एकच उद्दिष्ट होतं की दादांचं उपोषण मागे व्हावं, त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या, ज्याच्यात मला असं वाटतं की एक समाजाचा लेख म्हणून छत्रपतींच्या आशीर्वादाने, श्री गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्याच्यात मला यश मिळालं. आणि जे दादानी काल अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत की 13-14 तासात दादानी कसं काय मागे घेतलं, तर ते श्रेय माझं नाही आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मान्य केल्यात, माननीय विखे पाटलांनी त्या गोष्टी पेपरवरती उतरवल्यात, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये आम्हाला होला हो दिलं, ह्या सगळ्यांचं, या सरकारचं ते श्रेय आहे. त्याच्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचं देखील आभार मानणार आहे, दादांचं देखील आभार मानणार आहे, आणि विखे पाटलांचं आणि एकनाथ शिंदेंचं देखील आभार. अखेरचा एक प्रश्न विचारतो. रायगडचं पालकमंत्री पद आणि त्या बदल्यात त्यांना तिकीट, ही सेटलमेंट सगळी घडवून आणली आणि तुम्ही सुद्धा त्यात होता आणि हा तिढा सुटला थोडक्यात असं म्हणताय. नाही, असं आहे की तटकरे साहेबांबरोबर अनेक वर्ष मी काम केलं आहे. शिंदे साहेबांबरोबर पण अनेक वर्ष माझे चांगले संबंध राहिले. त्यामुळे मला असं वाटतं की युतीमध्ये, राजकारणामध्ये गिव्ह अँड टेक काही ना काहीतरी असतं. जर तसं झालं असेल आणि त्या गोगावले साहेब आणि तटकरेंमध्ये जर समझोता झाला असेल तर मला आनंद होईल, कारण पुन्हा आता ह्याच्यानंतर मिशन निवडणूकच आहे. त्यामुळे आज मला मुंबईला जाऊ द्या ही विनंती आहे, पण उद्यापासून परत कामाला लागायचं. राजेश टोपे मला माहीत नाही, माझ्याशी तर बोलले नाहीत. काल उपोषण सोडताना जरांगे पाटील तुम्हाला म्हणाले दोघांनाही की मला माझ्या विरोधात बोलणाऱ्याची एकाची आणि माझी नार्कोदेशी करायची, म्हणजे नाव न घेता त्यांनी धनंजय मुंडे यांचं त्याच्यावरती विखे पाटील साहेबांनी उत्तर दिलंय की निश्चितपणे आपण त्याचा विचार करू म्हणून. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.